आपण आता लगेच आपलं काम आपण करू शकणार नाही, अर्थ नाही. थोडा वेळ घेऊन आपण आपलं काम करूया. मला ना अगदी धीरच धरवत नाहीये. कधी एकदा तिच्या नरडीचं घोट घेते असं झालंय मला. हो हो, मला कळतंय भद्रा, तुला त्रास होतोय, मला कळतंय. त्यासाठीच तर हिला बोलवलंय आपण. ही करेल ना सगळं नीट. हो, त्याचसाठी बोलवलंय. करेल, नक्कीच करेल ती आपलं काम. पाहिलं, सत्य आहे. बाळा, तुला अजून काही हवंय का? हा, नाही नाही नको, बस. पोट भरलंय म्हणून तर तृप्तीचा ढेकर दिला. खूप छान होतं जेवण, एकदम स्वादिष्ट होतं. आवडला? हा, पोटात जागा असेल तुझ्या अजून शिल्लक तर मागवू का? शिवा, नाही नाही, खूप ओव्हरलोड झालं आता सगळं. हात कुठे धू? आणि खाण्याचं जाऊ दे, ज्या कामासाठी मला बोलवलं होतं ते काम करूया का? मला इथून कॉलेजला पण जायचंय. हो हो, करूया. करू ना, हात धुवायचं दाखव तिला. इकडे. अरे नंद्या, अरे ही गोणी कसली वा? गोणी ना, ते फादरने ते पूजेचं सामान आहे ना, त्याची डिलिव्हरी द्यायला सांगितलेली, तिथे चाललेलो. अच्छा अच्छा. अरे भाऊ, काय झालं? काय एवढा टेन्शन मध्ये दिसतो? काय झालंय? आणि ती श्रद्धा मॅडम रे, कळतच नाही मला काय तिचं. विचित्रच वाटते रे ती. वाटते काय वाटते? अरे ती विचित्रच आहे. म्हणून तुला सांगतोय तिच्या मागे मागे जाऊ नको, पण तू माझं ऐकतच नाही. अरे पण भावा, नक्की काय झालं? अरे ती मला इथे भेटली, आता 10 मिनिटं आधी भेटली. हो, आलो मी इथून, ते डिलिव्हरी द्यायला चाललेलो ना, मी आलो, ती उभी होती. मी म्हटलं काय, कशी आहे, बरी आहे ना वगैरे. तर नंतर मी विचारलं, काय सँडविच खायला येते का मावरवर? अरे ऐक ना, नंतर ना तिने माझ्याकडे बघितलं, मग गोणीकडे बघितली आणि घाबरली, पळायला लागली. म्हणजे आपण म्हणतो ना, ते जीव मुठीत घेऊन पडलं, तशी पळायला लागली रे. मला कळलंच ना काय झालं. तसं काय, मी तिला खाणार होतो, अशी पळून गेली ती रे. ती पळून गेली? अरे भावा, काय सांगू तुला, काय काय मुली असतात रे अशा. अरे तू चक्क तिला सँडविच खायला घेऊन जाणार होतास आणि ती पळून गेली. हो ना, एकदम फालतू माणूस आहेस तू. असं तिला वाटलं? माझा भाऊ तिला असा तसा वाटला? अरे भावा, वाण नाही पण गुण लागला म्हणतात, ते यालाच म्हणतात. म्हणजे अरे ती बेस्ट फ्रेंड कोणाची आहे सांग? शक्ती मॅडम. अरे मग शक्ती मॅडम ना रात्री झोपेत चालायची सवय आहे, तशी हिला पळून जायची सवय असेल. अरे भावा, तुला सांगतो, काही मुलींना असते अशी पळून जायची सवय. म्हणून तुला सांगतोय, तिच्या मागे लागू नको. पण तू ऐकशील तर नंद्या कसला ऑन सायन्स इडियोटॉलॉजी. मी जातो, मला ते सामान डिलिव्हर करायला जायचंय. फादर वाट बघतो. ऐक ना, अजून ऐक पुढचं. जाऊ दो. थांब जरा, ऐक काय सांगते ते ऐक. ए नंदेश कुमार, तू मला बायका पोरांवाला बनवलास काय? पण तुला माहित नाही रे, वसंत दिवस तरा काय चीज आहे ते. आपण एखाद्याची चरबी उतरवायची म्हटलं ना,
की त्याची बिन पाण्यानं भदरतो भाई. नाही तुला सँडविच बनवून असा गरम केला ना आणि काळा काळा कुट्ट केला ना तर नावच सांगणार नाही. वस्तरा द हेअर कटर. मॅडम प्रेशर ओके? जास्त वाटत असेल तर सांगा हा. नाही ठीक आहे. सर जरा हात द्या ना. सॉरी सॉरी. काय आहे? जरा हळू कर ना, मला थोडं दुखलं थोडं. तू इथे त्यांची पाठ बरी करायला आली आहेस ना की बिघडवायला? हळू जरा. मुद्दाम करत नाहीयेस ना? म्हणजे कुठला राग वगैरे नाही काढतेस ना? नाही मुद्दाम का करू ना मी. मालिशचा प्रकार आहे तो. स्टेप बाय स्टेप नाही केलं ना तर बरं नाही वाटणार तुमच्या पाठीला. ठीक आहे. हो हो वहिनी साहेब, स्टेप बाय स्टेप करायचं असेल ना सगळं तर थोडी कळ सोसा. पाठ बरी व्हायला पाहिजे ना. मॅम तुम्ही ना आता डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. काय? बंद कर, डोळे बंद कर. दीर्घ श्वास. सॉरी सॉरी अगं तू सॉरी सॉरी. ठीक आहे ना? मार मार, मला किती लाथा मारायच्या तेवढ्या मार. तुझ्या लाथांचा बदला मी माझ्या हातांनी घेणार. थोडेच दिवस शिल्लक राहिलेत तुझ्याकडे. खटका मोज आता फक्त. शक्ती